नमस्कार. शुभ व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. तर आज आपण वांग्याच्या ज्या छोट्या फोडी असतात तशा फोडी करून आपण वांग्याची सुक्की भाजी बनवणार आहोत. तर इथे बघा मी साधारण 3 ते 4 वांगे घेतलेले आहेत आणि त्याचे एकदम छोटे छोटे काप केलेले आहेत आणि ते स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते. तर आता इथे आपण कढई गरम केलेली आहे. तर त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे 2 चमचे आणि तेल घातल्यानंतर मोहरी आपण घातलेली आहे, जिरी घातलेली आहे. जिरी आणि मोहरी तडतडल्यानंतर आपण त्याच्यामध्ये घातलेला आहे एक टोमॅटो बारीक कापलेला आहे. तो घातल्यानंतर तो पूर्ण आपण त्याला स्मॅश होईपर्यंत परतून घेतलेला आहे. त्याच्यानंतर खोबरं आणि लसूण आपण वाटून घेतलेलं आहे ते घातलेलं आहे. तुम्हाला जर लसूण आणि खोबरं घालायचं नसेल तर नाही घातलं तरी देखील चालेल. त्याच्यामध्ये घातलेलं आहे आपण हळद छोटा 1 चमचा, छोटा अर्धा चमचा जो मसाला डब्यामधला, धना पावडर घातलेली आहे, आपला घाटी मसाला घातलेला आहे आणि हे सगळं घालून झाल्यानंतर मसाले आपण ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेले आहेत आणि नंतर त्याच्यामध्ये घातलेलं आहे वांग्याच्या फोडी. तर आता वांग्याच्या फोडी घालून झाल्यानंतर आपण त्या परत एकदा खूप चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया. आता बघा आपल्या चांगल्या प्रकारे मिक्स करून झालेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये आपण घातलेलं आहे मीठ घालून झाल्यानंतर मीठ हे तुमच्या अंदाजानुसार घालायचं. 2-3 चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. जाडसर कूट घालायचा म्हणजे भाजी खूप छान भाजीला चव येते. तर आता आपलं शेंगदाण्याचा कूट घालून झालेला आहे. भाजी सगळीकडे आपण चांगली मिक्स करून घेतलेली आहे. आता ते सगळं झाल्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवून देऊया आणि वरती पाणी, म्हणजे पाणी न घालता आपली भाजी शिजली जाईल. तर आता बघा आपली ही भाजी पूर्णपणे शिजलेली आहे, तयार आहे. तर ही भाजी वरण भाताबरोबर अप्रतिम लागते आणि तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर देखील खाऊ शकता.